नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला ट्रान्सपरंट पाऊच शिकवणार आहे। दोऱ्याचे रीळ वगैरे किंवा छोट्या मोठ्या कुठल्याही वस्तू तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता। बॉबिन किंवा टूथब्रश वगैरे म्हटलं तरी तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता, किंवा मुलांसाठी पेन वगैरे पण तुम्ही ह्याचा पेनासाठी वगैरे पण ह्याचा वापर करू शकता। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ह्याच्यासाठी मी कापडाचा हा एक पीस घेतला आहे। बघा, त्याच्या आतमध्ये कॅनव्हास लावून चारी बाजूने मी शिवून घेतला आहे। आता त्याचं माप सांगते मी तुम्हाला। त्याचं माप आहे 12 इंच बाय 6 इंच। ठीक आहे। खूप सुरेख असा हा पाऊच आहे आणि खूप पटकन होतो। आणि असा हा मी प्लास्टिकचा ट्रान्सपरंट कागद घेतलेला आहे, प्लास्टिकचा। आता त्याचं माप पण सांगते, 12 इंच बाय 5 इंच। वरती चेन लावणार आहे ना, म्हणून मी 5 इंचच घेतलेला आहे। ठीक आहे। आता त्याच्यावरती ना त्याच कापडाचं एक पट्टी घेतली मी आणि वरती आपण पाइपिंग करणार आहोत। अशा पद्धतीने ठेवून इथून आधी शिवून घ्यायचं आणि मग नंतर उलट्या बाजूने असं दुमडून आपण जसं गोट वगैरे करतो ना, तसं त्याप्रमाणे इथे असं पाइपिंग करून घ्यायचं। चला तर मग आता आपण हे शिवून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने माझं हे शिवून झालेलं आहे। हे तर असं शिवल्यामुळे आपल्याला चेन नीट व्यवस्थित लावता येते बरं का। बघा, आता ही चेन घेतली मी। हे बघा, आता ही चेन आहे ना अशी इथे ठेवायची आणि शिवून घ्यायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने आपण इथे शिवून घेणार आहोत। चेन अशी सरळच ठेवायची आणि त्याच्यावरती ही पट्टी ठेवून शिवून घ्यायचे। बघा, आता अशा पद्धतीने माझं हे शिवून झालेलं आहे। ठीक आहे। आता जो आपण पीस तयार केलता ना, तो पीस घ्यायचा आहे आणि तो उलट्या बाजूने इथं चेनीच्या वरच्या बाजूला शिवून घ्यायचा आहे। हो का, अशा पद्धतीने। आणि मग परत असा सरळ करून दाब शिलाई मारून घ्यायची वरनं। असं इथे हे ठेवायचं आणि उलट्या बाजूने असं शिवून घ्यायचं आणि मग परत सरळ करून इथे दाब शिलाई मारून घ्यायची। चला तर मग आपण हे शिवून घेऊया। खूप सुरेख हा असा पाऊच आहे आणि पटकन बनतो। हे बघा, आता हे शिवून झाले आणि वरती माझी दाब शिलाई पण मारून झाली आहे। हे बघा, ही उलटी बाजू आहे। ठीक आहे। आता काय करायचं, आता आपल्याला ह्या 3 बाजू शिवायच्या आहेत। आता 3 बाजू शिवताना कसं करायचं आहे, हे बघा, हा जो मेन पीस आहे ना, तो थोडासा अर्धा इंच इकडच्या बाजूला घ्यायचा आहे। हो का, असं अशा पद्धतीने या 3 बाजू आपण शिवून घेणार आहोत। आणि वर उरलेले प्लास्टिक वगैरे ते कापून घ्यायचे नंतर शिवून झाल्यावर। अर्धा इंचच आतमध्ये दुमडायचं आहे आपल्याला। हे बघा, आणि सरळ बाजूने शिवायचं आहे आणि मग त्याला आपण पाइपिंग करणार आहोत। अशा पद्धतीने अर्धा इंच मी दुमडलेलं आहे। बघा, आता माझं शिवून झाले आणि मी पाइपिंग पण करून घेतलेलं आहे। बघा, खूप सुंदर दिसतो ना, खूप सुरेख असा हा पाऊच दिसतो। आणि प्लॅस्टिकचा ट्रान्सपरंट कागद लावल्यामुळं आतमध्ये काही वस्तू ठेवल्या त्या आपल्याला दिसतात वरनं। कसा वाटला मग पाऊच? छान आहे ना? चला तर मग पाऊच आवडल्यात व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।